आपल्या कन्नड तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा नागापूर करंजखेड या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे असलेले आपले अवचित नाना वळवळे चा आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बघावा। नाना या ठिकाणी काय म्हणतात। और यहाँ 2-4 जने वो उपोषण को बैठे हमारे को रोड करने का, वो बुझूंगा आ गया किधर सिलसिले कौन सा बुझेंगे वो आ गया। उपोषण शिवाजी महाराज की जय, अंबेडकर की जय, तो सगळ्या देवाची जय। फिर बसले उपोषणला आणि रोड झाला नाही, मग ते गड्डे बी बुजू दिले नाही। चुकून बाहेर खेळ मार्ग चालू आहे, गड्डे बुजणं हे बी ट्रॅक्टर बंद केले। तर मित्रांनो नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर मित्रांनो आपल्या कन्नड तालुक्याचे तथा करंजखेड नागापूर या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्याकडून या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे असताना त्यांच्या प्रचारार्थ करंजखेड येथे अवचित नाना वळवळे यांनी सभा त्या ठिकाणी घेतली होती। आणि या सभेमध्ये मी करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी सलग 4.5 दिवस आमरण उपोषण त्या ठिकाणी केले होते। आणि कुठेतरी माझा या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी काही संबंध त्या ठिकाणी नसताना, पण मी एक सामाजिक कार्यकर्ता असताना मला ज्याही ठिकाणी अडी अडचण त्या ठिकाणी दिसते, मग रस्त्याचे असो कोणती दवाखान्याची अडचण असो, तर मी ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो। तर कुठेतरी करंजखेड साखरवेल रस्त्याची दुरावस्था खूप भयानक त्या ठिकाणी झाली होती। अनेक रस्त्याने ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होतात। तर कुठेतरी ही बाब माझ्या लक्षात आली असता किंवा तिथल्याच लोकांनी मला त्या ठिकाणी संपर्क साधला, कुठेतरी आपण या करंजखेड साखरवेल रस्त्याची दखल त्या ठिकाणी घ्यावी। आणि हीच बाब मी लक्षात घेता मी या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी सलग 4.5 दिवस त्या ठिकाणी उपोषण केले। आणि उपोषण करत असताना करंजखेडा गावातील अनेक राजकीय पुढाऱ्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी भेट दिली होती, पण करंजखेडा गावातील एक प्रसिद्ध चेहरा व ज्येष्ठ नेते अवचित नाना वळवळे त्या ठिकाणी माझ्या उपोषण स्थळी भेट द्यायला त्या ठिकाणी आले नव्हते। ज्यावेळेस माझ्या उपोषणाला तिथल्या लोकांनी आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव यांना सांगितले होते की या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी उपोषणाला तात्याराव भुजंग सलग 4.5 दिवस त्या ठिकाणी उपोषण करत आहे, तर आपण त्यांच्या उपोषण स्थळी त्या ठिकाणी भेट द्यावी। तर ताई माझ्या उपोषण स्थळी भेट देत असताना त्या ठिकाणी ताईला त्या ठिकाणी अडवलं होते, कारण त्यावेळेस अवचित नाना वळवळे ताईकडून त्या ठिकाणी ताईला सहकार्य त्यांनी केले होते। तर कुठेतरी ताई माझ्या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी येत असताना नानांनी त्या ठिकाणी थांबवलं होतं की ताई त्याला सरपंच चिंचोलीमध्ये सरपंच पदाची निवडणूक त्या ठिकाणी लढवायची, म्हणून कुठेतरी चर्चेत येण्यासाठी आपल्या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी उपोषणाला बसलेला आहे, तर त्याला तिटीच मरू द्या। तर आपण त्या ठिकाणी मला ताईला माझ्या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी येऊ दिलं नव्हतं। आणि आज माझी तुम्ही प्रशंसा करणं दिलं सोडून, कारण करंजखेडा गावामध्ये आपण कित्येक वर्षापासून सत्ता त्या ठिकाणी भोगत आहे। तुमचं नाव या तालुक्यामध्ये आदरानं त्या ठिकाणी घेतलं जातं। तुम्ही मला वाटतं 10 वेळेस म्हणजे 2 वेळेस जिल्हा परिषद पद त्या ठिकाणी भोगलेलं आहे, 1 वेळेस पंचायत समिती पद त्या ठिकाणी भोगलेलं आहे। तर या करंजखेडा गावामध्ये अनेक मोठमोठाले पुढारी असताना पण कोणीही त्या साखरवेल करंजखेड रस्त्यासाठी दखल त्या ठिकाणी घेतली नव्हती। पण मी एक सामाजिक कार्यकर्ता असताना मी 4.5 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसलो। आणि तुम्ही खुशाल भाषणामध्ये माझी टिंगल टवाळी उडवताना त्या ठिकाणी दिसत आहे की वो 2-4 जन आ गए आणि उपोषण को बैठन उनको रोड होना। अरे रोड हा माझ्यासाठी नव्हता, ही अडचण सर्वांसाठी। अजून बी तुम्ही त्या परिसरातील लोकांना त्या रस्त्याची अडचण त्या ठिकाणी विचारा, तुम्ही ती अडचण दूर करण्याचं दिलं सोडून, पण जो ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, तुम्ही तिची टिंगल टावळी त्या ठिकाणी उडवण्याचं काम करताय। आणि त्या भाषणात तुम्ही म्हणतात की शिवाजी महाराज के घोषणा कर रहे थे, बाबा आंबेडकर के घोषणा कर रहे थे, सब देवों का नाम त्या ठिकाणी ले रहे थे। तर नाना मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। या महापुरुषामुळे आज आपण सुखी समाधानी त्या ठिकाणी आहे। तर मग आपण अशा महापुरुषाचे नाव त्या ठिकाणी नाही घ्यायचे, तर मग आपण काय पाकिस्तान जिंदाबाद, चायना जिंदाबाद त्या ठिकाणी म्हणायचं का? आज तुम्ही तुमच्या भाषणामध्ये या महापुरुषाचं नाव घेताना टिंगल टावळी उडवताना त्या ठिकाणी दिसून येत आहे। आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगतात की ते गड्डे बुजत होते, ते गड्डे उन्होंने बुजने दिए थे।
तर नाना तो ऑलरेडी रस्ताच गड्ड्यात त्या ठिकाणी झालेला आहे, पुरं खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहे. तो रस्ता डागडुजीच्या लायकीचा नाही, तो रस्ता नवीनच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. कारण त्या रस्त्याची जर डागडुजी करायची तर नुसते कंत्राटदाराचा फायदा आहे त्या ठिकाणी, कारण तो रस्ता पुरा खराब त्या ठिकाणी झालेला आहे कुठेतरी. आणि ते गड्ड्याची डागडुजी इतकी खराब झाडझुडपी करत नव्हते, फक्त आमचं उपोषणाचं उत्तर म्हणून तात्पुरती डागडुजी त्या ठिकाणी करत होते. तर कुठेतरी ही बाब आम्हाला पटली नाही, म्हणून आम्ही ती डागडुजी त्या ठिकाणी थांबवली. आणि तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते असताना गावाच्या विकासाचा, आपल्या सर्कलचा विकासाचा प्रश्न त्या ठिकाणी करणं दिला सोडून आणि एक माझ्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याची टिंगलटावळी उडवताना तुम्ही या ठिकाणी दिसून आले. आणि मला दुःखही त्या ठिकाणी एक वाटतं की ज्यावेळेस तुम्ही भाषण करत होते तर या भाषणामध्ये आपल्या कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव माझं नाव त्या ठिकाणी घेतले असतं तर हसत त्या ठिकाणी होते. तर मी दादांना एक विनंती करतो की दादा, जसं तुम्ही समाजासाठी तळमळ त्या ठिकाणी करतात, पण तुमची लेवल मोठी असताना, मी एक छोटा मोठा कार्यकर्ता असताना मी हा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. आणि आज तुम्ही माझ्या कामाची प्रशंसा त्या ठिकाणी करायला पाहिजे होती, पण कुठेतरी तुम्ही माझ्या उपोषणाचं राजकीय भांडवल करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सत्ता भोगलेली आहे आणि तुम्ही योगायोगानं निवडून त्या ठिकाणी या. आणि निवडून येत असताना तुम्ही हे जे तुम्हाला बऱ्याच वर्ष लोकांनी सत्ता त्या ठिकाणी दिलेली आहे, तर तुम्ही कोणाची टिंगल टवाळी न उडता आतापर्यंत या रस्त्याचे कामं त्या ठिकाणी करायला पाहिजे होते, तुमच्या सानिध्यात त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होते. पण कुठेतरी तुम्ही एक आमच्या उपोषणाचं भांडवल करून आम्हाला त्या ठिकाणी एक बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करत आहात. तर कुठेतरी तुम्ही या गोष्टीसाठी दखल त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती. तुम्ही त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे होतं की या रस्त्याचं काम का होत नाही, कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत. तुम्ही ही जिल्हा परिषद निवडणूक तर तुमच्यासाठी एकदम छोटी, तुमच्याकडं येणाऱ्या काळात भावी आमदार म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि तुम्ही भावी आमदार असताना तुमच्याच परिसरातील रस्त्याचे कामं एकदम निकृष्ट दर्जाचे, कारण या आपल्या कन्नड तालुक्यामध्ये जी 8 जिल्हा परिषद सर्कल आहे, या 8 जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्वात अविकसित जर सर्कल कोणतं असेल तर ते करंजखेड नागापूरचं आहे. आणि या करंजखेड नागापूर सर्कल हे कुठेतरी ज्येष्ठ नेते अवचित नाना वळवळे यांच्या नावाने त्या ठिकाणी ओळखले जाते. तर आज तुम्ही भाषणामध्ये त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मजाक त्या ठिकाणी उडवू नये. कुठेतरी तुम्ही माझ्या पाठीवर शब्बासकी या ठिकाणी द्यायला पाहिजे होती की कुठेतरी एक या करंजखेड गावामधला नसून, कारण मला या करंजखेड गावामध्ये काही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक त्या ठिकाणी लढवणं नव्हती, पण ती अडचण मी लक्षात ठेवून मी कुठेतरी ते आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कारण मी माझ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक रोड माझ्या माध्यमातून झालेला आहे. मग घाटशेंद्रा येथील भंडारवाडीचा रस्ता असो किंवा सावखेड ते करंजखेडचा जो रस्ता आहे, या रस्त्यासाठी मी अनेक प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहे आणि आज तो रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी झालेला आहे. तर कुठेतरी तुम्ही माझ्या कार्याची दखल न घेता टिंगल टावळी उडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे आहे आणि तुम्हाला मतदान त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर कुठेतरी तुम्ही कोणावर टीका न करता तुम्ही विकासाच्या कामावर त्या ठिकाणी बोला, कारण विकासाचीच मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण होणार आहे. विकासापासूनच आपला करंजखेड नागापूर त्या ठिकाणी वंचित आहे. तर दादांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या गोष्टीवर हसण्यापेक्षा त्या ठिकाणी नानाला थांबवायला पाहिजे होतं. आणि तुम्ही मला त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे होतं कमीत कमी ते पोरग त्या ठिकाणी आवाज उठवतं. आणि हेच कारण त्या ठिकाणी गजानन गवळी त्या ठिकाणी होते, तर गजानन गवळी असे कार्य त्या ठिकाणी करत असतात. तर आपण कुठेतरी माझ्या कामाची दखल न घेता त्या ठिकाणी आपण राजकारणाचं भांडवल या ठिकाणी करत आहे, एवढंच मी या ठिकाणी